नमस्कार सर्वांना. तर आज आपण 32 या मापाची प्रिन्सेस कट करायची कशी ते शिकणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण नवीन शिकणारा समजत नाही आपण उंची कशी घ्यायची. तर पाठीच्या भागाला शोल्डरपासून तर खालपर्यंत उंची घ्यायची, समोरून उंची कधी घ्यायची नाही. तर आपली ब्लाऊजची उंची आली आहे 13. तर त्यात आपण एक प्लस ॲड करतो मार्जिनसाठी, आहे की नाही. तर 13 + 1 म्हणजे 14. हे बघा, मी घेतली उंची ब्लाऊजची 14. आणि आता हे बघा, गळारुंदी घेतली 2 आणि शोल्डर घेतले 3. आणि बघा, शोल्डर 3 आणि गळ्याची उंची समोरच्या 5.5. गळ्याला आकार देण्यासाठी 2.5 इंच. मुंड्या खोलीचा आकार घेतलाय 5.5. मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती मार्किंग करायची, परत अर्धा इंचावरती एक मार्किंग करायची. तर आपला बघा 32 आला आहे. तर आपण काय आपल्या छातीचा भाग आहे 32. तर आपण काय करायचं, टेपावरती 3.2 वरती एक टक्स मारायचा. टक्स मारण्यासाठी मार्किंग करायची. 32 असेल तर 3.2 घ्यायचं, 34 असेल तर 3.4 घ्यायचं आणि वरती टक्स मारण्यासाठी 4 इंचावरती एक मार्किंग करायची. आणि हे बघा, ह्या दोन्ही साईडला 1.5 इंच घ्यायचं, 1.5 इंच, ह्या साईडला पण 1.5 इंच. हे बघा, आणि या पद्धतीने वरती जोडून घ्यायचं. खूप सोप्या पद्धती आहेत प्रिन्स कटिंगच्या. वाटतं एवढं हार्ड, पण तसं काय हार्ड काय नाही आहे. मी खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे, व्हिडिओ स्किप करू नका. आणि खूप छान असा बिझनेस आहे आपल्या महिलांसाठी घरी बसून, नाही का. हे बघा, पेपर कटिंग करून घ्यायची. हे बघा, पेपर कटिंग झाली आपली. आता काय करायचं, पाठीचा भाग आणि समोरचा भाग वेगवेगळा करून घ्यायचा. समोरचा भाग करूया आता कटिंग. हा मुंड्याचा भाग आपला. हा 1.5 इंचावरती मार्किंग केलं, तिथून कटिंग करून घ्यायची पेपर. हे बघा, पेपर कटिंग झाली आपली. समोरचा पाठीचा भाग. हे बघा, आता आपलं राहिले आहे बाहीची कटिंग करायची. तर बाही कसे काढणार आपण तर बघूयात. तर सर्वात प्रथम बाहीची उंची घ्यायची. आपली उंची माझी बघा, बाहीची उंची मी घेतली 6, त्यात प्लस अर्धा इंच मार्जिनसाठी. आणि छाती रुंदी जी आपलं आले, छाती रुंदी आली ती माझी 8. तर मी इथे घेतले 9, म्हणजे बाही घेतली आता इथं 9. आणि आता इथे एक छोटासा बॉक्स तयार करून घ्यायचा, छाती रुंदी आणि बाही उंचीवरून. आणि 2.5 इंचावरती मार्किंग करून तिथे परत आणखी एक बॉक्स तयार करून द्यायचा. हे बघा, या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा. बघा, आता बॉक्स असं तयार करून झाला की बरोबर अर्ध्यावरती टेप फोल्ड करून एक मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यावरती उभी रेष मारून घ्यायची. हे बघा, उभी रेष मारून घेतली की त्याच्यावरती आपण काय करणार, वरच्या लाईनपासून खालपर्यंत 1.5 इंच, परत तिथून खाली 1.5 इंचावरती एक मार्किंग करणार. आणि जे मुंड्याचा भाग आहे त्या साईडला जोडणारे बाहीचे आकार आहे 1.5 इंचावरती मार्किंग करायची. आणि वरती शोल्डरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करायची. आता बाही फिटिंग करायची. आता बाही फिटिंग बघा, बाही फिटिंग किती, 5.5 प्लस आपण काय करणार, 1.5 करून घेणार. हे बघा,
आणि ह्या साईडला जोडून घ्यायचं. आणि आता जे आपण भाईला कसा आकार द्यायचा हे बघा. पेनाने जास्त दिसत नाही आहे, मार्कर पेनाचा वापर करून नेक्स्ट टाईम. हे बघा, ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. हे बघा, हे जो कटिंग केलेला जास्त एक्स्ट्राचा भाग आहे तो आपला समोरची साईड होते. पेपरवर अस्तरवरती चॉकने मार्किंग करून घ्यायची. हे बघा, अशी मार्किंग करून घ्यायची. पाठीचा भाग कधी जॉईंट भागावरती टाकून द्यायचा कटिंग करताना. हे बघा, आणि जो समोरचा भाग आहे तो 1.5 इंचाने वाढवायचा. हा भाग कधी समोरचा वाढवताना 1.5 इंचाने वाढवून घ्यायचा. तर अस्तर कटिंग झाली. आता ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घ्यायची. हे बघा, आपल्याला झालं आता कटिंग झाली. आता फेविकॉलने काय करायचं, चिटकून घ्यायचं. फेविकॉलने किंवा गम पण भेटतो बघा एक प्रकारचा कपड्यांना चिटकवण्यासाठी, त्याने पण चिटकून घेतलं चालते. मी फेविकॉलचा वापर करते, तुम्ही केलं तरी चालतं. फेविकॉलने काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की फिनिशिंग छान येते. टिप मारल्याच्या नंतर जी म्हणजे कपडा गोळा होतो तसं फेविकॉलला कपडा कुठं असं गोळा होत नाही. एकदा हात मारून दिला की व्यवस्थित फिनिशिंग पण येते. हे बघा, सगळे पार्ट असे जोडून घ्यायचे फेविकॉलने आणि कधीही जॉईन करताना समोरासमोर ठेवून जॉईन करायचे. बघा, असे समोरासमोर ठेवून जॉईन करायचे, म्हणजे उलटं होत नाही जॉईन करताना. एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा.
हे बघा, हे पण समोरासमोर ठेवून जॉईन करायचं. बघा, व्यवस्थित जोडून घ्यायचं. वरतून थोडंसं हात मारून घ्यायचं, म्हणजे कपडा कुठं गोळा होत नाही, जमा होत नाही एका जागेवरती. झालं. आता आपण बॉबिन भरायची कसं सांगते मी. हे बघा, अंगठ्याखाली धागा पकडायचा, असं गोल गोल फिरायचं 2-3 राऊंड. म्हणजे धागा निसटत नाही. आणि ते बघा, चाक फिरून असं पकडून आपली बॉबिन भरून घ्यायची. नवीन शिकणाऱ्यांना होतं थोडासा प्रॉब्लेम सुरुवातीला स्टार्टिंगला बॉबिन भरण्यासाठी. मलाही होत होता, पण नंतर नाही होत. 2-4 वेळेस प्रॅक्टिस करून घ्यायची, नाही होत. हे बघा, या पद्धतीने बॉबिन भरायची. आपली बॉबिन भरून झाली. तर समोर पार्टी ठेवून आपली जोडून घ्यायची. हे बघा, कधीही मुंड्याचा भाग हे असं प्रिन्स कटला लवकर समजत नाही कसं जॉईंट करायचं नवीन शिकणाऱ्यांना. हे बघा, असं समोर ठेवायचं अगोदर. बघा, हे आता आपलं पार्ट जोडून घ्यायचा. बघा, समोर ठेवलं आहे मी. आता जोडून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. बघा, दुसरा पार्ट पण जोडून घ्यायचा. तर खाली 1.5 इंचाचे खालच्या साईडला जे आहे ना, व्यवस्थित कमी जास्त कपडा झाला असेल तर कट करून घ्यायचा. आणि खालच्या दोन्ही साईडला 1.5 इंचाची खालून पट्टी लावून घ्यायची. हे बघा कशी लावायची. तर हे बघा, वरून खाली फोल्ड करून घ्यायची.
हे बघा खालून फोल्ड करून परत वरून एक दाबटीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही साईडला जोडून घ्यायच्या खालून दीड त्याच्या पट्ट्या. तर पट्ट्या जोडून झाल्या. आता काय करायचं, आपण उकलूस पट्टी लावून घ्यायची. तर उकलूस पट्टीसाठी पण 2.5 किंवा 1.5 इंचाची लावली तरी चालते. जे आपण हुक अडकवण्यासाठी जे बनवतो लुक्स पट्टी, तिला काय करायचं, आपण 2.5 इंचाची लावायची. आता हे कसं ब्लाऊज बटनाचं आहे, बटन लावायचे सांगितलेले मला कस्टमरने, तर मी ती पट्टी 2 इंचाची घेतली आहे आणि खालच्या बाजूने जॉईन करायची. बटन जे लावतो ती पट्टी खालच्या बाजूने जॉईन करून वरती काय करायचं, आपण त्या पट्टीला फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, खूप स्लो व्हिडिओ घेतलाय मी समजण्यासाठी तुम्हाला. हे बघा, असं जोडून घेतली की आपण आता खालच्या बाजूने ती पट्टी आहे ती आता वरती काढून घेऊन फोल्ड करून घेऊ. आपण त्याच्यावर एक दाबटीप देऊन घेऊ. हे बघा, बटन पट्टी तयार झाली. आता ज्याला आपण काचची पट्टी, काचपट्टी म्हणतो, ती 1.5 इंचाची घ्यायची. हे बघा, थोडासा खालीवर कपडा झाला असेल तर आपण थोडंसं कट करून घ्यायचं. हे बघा, असं वरून थोडंसं खाली फोल्ड करायचं. काचपट्टी आहे ती वरतूनच लावायची, वरतून खाली फोल्ड करायची, बटन पट्टीसारखी नाही. दाबटीप देऊन घेऊ एक. दाबटीप देऊन झाली आपली. आता खाली पलटी मारून घेऊ. हे बघा, बघा ही आपली काचपट्टी आहे. वरून एक टीप मारून घ्यायची.
आपली काचपट्टी तयार झाली. आता फक्त ब्लाऊजची समोरच्या भागाची पायपिंग राहिली, म्हणजे आपलं नाहीतर समोरचा भाग तयार होते. हे बघा, आता काय करायचं, असं व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचं समोरासमोर. आणि आपलं काय करायचं, आता गळा आहे ना, गळा कटिंग करून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित गळ्याला समोर दोन्ही पार्ट ठेवून त्या गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. बघा, व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घ्यायचा. समोर झालं, व्यवस्थित आलं. हे बघा, आता पायपिंग लावून घ्यायची. बघा, आता पायपिंग करू झालं. आता गळ्याला आकार देऊन व्यवस्थित थोडंसं इथं कट करून घेऊया. पायपिंगला कधी सरळ कपडा घ्यायचा नाही, पायपिंगला क्रॉस कपडा घ्यायचा. क्रॉस कपड्याने पायपिंग बनायची, म्हणजे पायपिंग व्यवस्थित येते. क्रॉस कपडा कटिंग करायचा, कधी पण सरळ नाही कटिंग करायचा, तिरका कटिंग करायचा. 1 ते 6 इंच 1.5 इंच कटिंग करायचा. आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा पायपिंगसाठी कपडा. असं फोल्ड केला ब्लाऊजला जोडून घेऊ आपण. बघा, असं हळूहळू जोडून घ्यायचं. जोडलं की आतून थोडंसं व्यवस्थित कट करून घ्यायचं. जास्त मोठी पण पायपिंग नाही पाहिजे ना. कट करून असं समोर फोल्ड करून आतमध्ये दाबटीप देऊन घ्यायची वरून परत. बघा, आपली पायपिंग झाली. आता एका साईडची दुसऱ्या साईडची पण अशीच बनवून घ्यायची पायपिंग. हे बघा, किती छान पायपिंग आली. हे बघा, फिनिशिंग पण खूप छान येते ब्लाऊजची. बघा, हे बघा, किती छान पायपिंग आली. दोन्ही साईडच्या अशा करून घ्यायच्या पायपिंग. आता चला गळा पलटी करूया. सर्वप्रथम आपण गळ्याची उंची घ्यायची. आणि गळ्याच्या उंचीला खाली आपण गळा मोठा पाहिजे असेल 3 घ्यायचं. मला गळा जास्त मोठा नाही पाहिजे, मी 2.5 घेतले. बघा, हे बघा, 2.5 इंचावरती मार्किंग केले गळ्याची उंची घेऊन. आणि शोल्डरवरचं 2च घ्यायचं, बरोबर की नाही. शोल्डर 2 घेतले. तर मार्किंग करून घेऊ आपण. गळ्याला आकार देऊन घेऊ, गोल गळा करायचा आहे.
गळ्याला आकार देऊन घेतला. हे बघा गळ्याला आकार देऊ. गळ्याला आकार दिला की जो ब्लाऊज पीसाचा सरळ भाग आहे तो असा व्यवस्थित टाकून घ्यायचा. सरळ भाग, हा उलटा नाही, सरळ भाग. सरळ भाग टाकून झाला की त्यावरती आपण सरळ उलटा बघायचा. सरळच भाग वरती आला पाहिजे. सरळ भागावरती आपण अस्तर ठेवायचं आणि व्यवस्थित पिना लावून घ्यायचे त्याला. हे बघा, सरळ भागावरती अस्तर ठेवलं मी, त्याला पिना पण लावून घेते. पिना लावून घेतल्या की आता गळ्याला जो आपण आकार दिला आहे त्याप्रमाणे असं टीप मारून घ्यायची. बघ, गोल गळा करून घ्यायचा. आता काय करायचं, पिना काढून घेऊन आपण कटिंग करून घेऊया. गळ्याची जी साईड आपण टिप मारली ना गळ्याला, तेवढी जागा कट करून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं. फक्त गळ्याचा भाग, हा गळ्याचा भाग कट करून झाला की थोडी थोडी नॉच मारून घ्यायची. नॉच मारून घेतले की गळा पलटी करून घ्यायचा. आता हे बघा, असं अस्तर असं खाली टाकायचं आणि वरून दाबटीप देऊन घ्यायची. वरून दाबटीप देऊ झालं की सगळ्या साईडनी फेविकॉल लावून घ्यायचा फिनिशिंगसाठी. व्यवस्थित फेविकॉल लावून झाला व्यवस्थित कपडा असं टाकून हात मारायचा, म्हणजे व्यवस्थित होते. कपडा कुठं जमा होत नाही. कुठं कपडा सुळसुळीत असला की जास्त गोळा पण होतो ना. फेविकॉल लावला की मग मस्त होऊन जाते बघा. आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आता आपण कट करून घ्यायचा.
जे एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करायचा. कट झाला की बरोबर हात मारून झाला की आपण उलटा करून अर्ध्यावरती फोल्ड करायचा. हे बघा बरोबर असं करायचं. हे बघा असं उलटा केला 4 इंचावरती पाठीचा टक्स मारायचा. बरोबर असंही 4 घ्यायचं आणि असंही 4 घ्यायचं. अर्धा इंच कपडा धरून 4 इंचावरती टक्स मारायचा. बरोबर पाठीचा गळ्याचा अर्ध्यावरती फोल्ड करून 4 इंच घ्यायचा. टक्स मारून घ्यायची दोन्ही साईडला 4-4 इंचावरती. टक्स मारून झाले की ते खालचा कपडा जो काही खालीवर झाला असेल थोडंसं कट करून घ्यायचं आणि परत पाठीच्या खालच्या भागाला 1.5 इंचाची पट्टी लावून घ्यायची. हे बघा अशी. दीड इंचाची पट्टी लावून घ्यायची. वरून दापटीप देऊन घ्यायची. हा झाला आपला पाठीचा भाग तयार. हे बघा पाठीचा भाग पण झाला आहे आणि समोरचा भाग पण झाला आहे. आता पाठीचा समोरचा भाग आपण काय करायचं जोडून घेऊया. हे बघा असं बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायचं शोल्डरवरती शोल्डर आणि अर्ध्या इंचावरती मार्किंग करून पाठीचा समोरचा भाग जोडून घेऊ. पाठीचा समोरचा भाग जोडून घेतला मी. एक साईड तर दुसऱ्या साईडचं जोडून घेते. हे बघा जोडून घेतला पाठीचा समोरचा भाग. हे बघा आता आपण बाहीचं बघूया. तर बाही कटिंग करताना सरळ भाग आहे ना जो मोठा किंवा छोटा भाग समोर ठेवायचा. कधी छोटा ठेवला तरी चालतं, मोठं ठेवलं तरी चालते, पण जो ठेवताल तो समोर ठेवायचा आणि सरळ भागावरतीच अस्तर टाकून घ्यायचं. अस्तर टाकून घेतलं सरळ भागावरती की अगोदर टीप मारून घ्यायची. सरळ एक टीप मारून घ्यायची. दोन्ही ब्लाऊज असे बाह्य करून घ्यायच्या. हे बघा टीप मारून घ्यायची असे सरळ. टीप मारून झाली की काय करायचं एक दाबटीप देऊन घ्यायची. व्यवस्थित पलटी पण होते, फिनिशिंग पण येते व्यवस्थित. म्हणून असं केलं की वरून आणखी एक दाबटीप देऊन घ्यायची. फिनिशिंग खूप छान येते बघा. यासाठी असं करत असते मी पण, तुम्ही पण करत जा. कस्टमर खुश व्हायला पाहिजे, हे की नाही. दोन्ही पण बाईला तसंच करून घ्यायचं.
आता टीप मारून झाल्या काय करायचं, फेविकॉलने चिटकून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची फेविकॉलने. आणि एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा. कट झाला. आता बाही कशी जोडायची बघू आपण आता. हे बघा, आपलं जो आपण जे जोडल्या पाठीचा समोरचा भाग, त्याला बरोबर आहे का कसं बघून घ्यायचं. 2.5 किंवा 3 वरती मार्किंग करून ते राहिलेला कपडा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा. हे बघा, 2.5 घेतलं तरी चालते. बरोबर बाही आपली अर्ध्यावरती काय करायचं, असं थोडंसं नॉच मारायचं अर्ध्यावरती. आणि जो छोटा भाग आहे तो समोरच्या भागाला जॉईन करून घ्यायचा. छोटा भाग समोरच्या भागाला जॉईन करून घ्यायचा. आणि हे बघा, हे अशी व्यवस्थित दाबटीप देऊन शेवटपर्यंत घेऊन यायचं. हे बघा, आपली एक बाही जोडून झाली. एक बाही जोडून झाली आपली. दुसरी पण तशी जोडून घ्यायची. काय करता, फिटिंग करून घ्यायचं. फिटिंग करताना काय करायचं, सरळ भागावरती एक टीप मारून घ्यायची. बरोबर आतमधल्या भागाला फिटिंग नाही, अगोदर सरळ भागावरती टीप मारून घ्यायची. अशी दोन्ही पण साईडला सरळ भागावरती टीप मारून घ्यायची. हे बघा, असं व्यवस्थित टीप मारून घेतली की तो जास्तचा भाग आहे, कपडा आहे, तो कट करून घ्यायचा दोन्ही पण साईडचा. म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते. कट करून झाला की ब्लाऊज आता पलटी करायचं. ब्लाऊज पलटी करून आतमधल्या भागाला आता एक टीप मारून घ्यायची. एकदम साईडला टीप मारून घ्यायची कडीला. दोन्ही पण साईडला टीप मारून घ्यायची असं. आणि आता आपले काय फिटिंगचे जे माप आहेत ते माप टाकून घ्यायचे. तुमचे काय जे फिटिंगचे माप असतील ते टाकायचे. 8, 8.5, खाली कमरेचा भाग काय जो असेल तो, आणि बाही फिटिंगचा दंडगीर काय असेल तो टाकून घ्यायचा. हे बघा, 8 इंच 8 इंच मार्किंग केली. 6.5 इंच ह्या पण साईडला तसंच. बाही फिटिंगचं टाकून घ्यायचं तर माप. आणि आता त्या मार्किंगवरती टीप मारून घ्यायची. दोन्ही पण साईडला अशी फिटिंग करून घ्यायची.
टिप मारून घेतली. आणखी आतून एक टिप मारून घ्यायची परत. दोन्ही साईडला टिप मारून घेतली. बघा ब्लाऊजची फिनिशिंग पण किती छान आली आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप छान आणि खूप सोप्या अशा पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे. थँक्यू.